नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हॅलो MPCच्या ऑनलाईन वेब पोर्टलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्ही आमच्या व्हिडिओजला जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार मानून आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचं लेक्चर जे आहे ते ॲडव्हान्स आहे। पहिली दोन जी लेक्चर झाली ते पूर्ण बेसिक प्रकारची होती। आजचं लेक्चर हे पूर्णपणे ॲडव्हान्स असेल। तर यामध्ये ॲडव्हान्स काय असेल हे आपण आता स्लाइड्सच्या माध्यमातूनच पाहूया। तर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ हार्ट म्हणजे हृदयाची रचना आणि कार्यपद्धती या सिरीज मधलं आजचं जे लेक्चर आहे तो टॉपिक नंबर 7 आहे। हृदयाच्या लेक्चरचे जे आपण 10 सब टॉपिक पाडले होते त्यामधले 6 टॉपिक हे 2 लेक्चर्स मध्ये पूर्ण झाले। ते बेसिक्स होते। आजचं जे लेक्चर आहे 7 नंबरचं हृदयाच्या प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। बघा, हृदयाच्या प्रत्येक भागाची सविस्तर माहिती। मग आता 6व्या टॉपिक मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी हृदयाचे जे छोटे छोटे भाग आहेत ते माहित पडलेले आहेत। जवळपास 10 भाग आपण पाडलेले आहेत, ज्यामध्ये सध्या तरी आपण झडपांचा उल्लेख केलेला नाही। झडपांचा जो उल्लेख आहे त्यासाठी आपण एक सेपरेट टॉपिक ठेवलाय। झडपांचा अभ्यास कंपॅरेटिव्हली करणं गरजेचं आहे। तर ह्या 7व्या टॉपिक मध्ये 10 घटक असे आहेत हृदयाचे ज्याचं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आता डिटेलमध्ये कसं पाहायचं बघा, सर्वात अगोदर लेक्चर सुरू करण्याच्या आधी लेक्चर मध्ये आपण काय घेणार आहोत आणि कशा पद्धतीने घेणार आहोत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर जो हिरवा जो घटक आहे इथे ग्रीन कलर मध्ये जो घटक आहे तो आपण ज्यावेळी मी तो घटक चर्चेला घेईन त्यावेळी तो ग्रीन कलर मध्ये असेल। जो ग्रीन कलर मध्ये दिसतोय त्या घटकाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यानंतर आपण ॲनिमेटेड पार्टकडे गेल्यानंतर हार्ट ॲनाटॉमी मध्ये ह्याच्या स्लाइड्स तुम्हाला दिसतात, त्यात मी सिलेक्शन केल्यानंतर मग त्या टॉपिकचा आपण पूर्णपणे 3 डायमेन्शनल मध्ये म्हणजे 360 डिग्री मध्ये तो घटक दिसतो कसा, तो हृदयाचा भाग दिसतो कसा आणि हृदयामध्ये त्याला पुन्हा फिट कसं केलं जातं या 3 बाबी बघणार आहे। अजून एकदा सांगतो, सर्वात प्रथम त्याची कार्यपद्धती काय आहे हे आपण स्लाइड्सवरती बघणार आणि ॲनिमेशन मध्ये काय बघणार आहे तर तो भाग हृदयाचा हा 360 डिग्री मध्ये दिसतो कसा, सिंगल भाग आपण फक्त सिलेक्ट केलेला सिंगल भाग, आणि मग तो हृदयामध्ये फिट कसा होतो हे 3 पार्ट आपण प्रत्येक भागाचे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ हार्ट मधला 7व्या पार्ट मधला पहिला सब पार्ट जो आहे तो आपण आता घेऊया, सुपिरियर वेना केवा। 7व्या टॉपिक मधला पहिला भाग आहे सुपिरियर वेना केवा म्हणजेच ऊर्ध्व महाशीर। आता यातले बरेच असे टॉपिक जे आहेत जे ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, तरी सुद्धा मी याला ॲडव्हान्स का म्हणतो ते हळूहळू तुम्हाला समजून जाईल। 4थ्या टॉपिक पर्यंत ज्यावेळी आपण उजवे आलिंद हा भाग घेऊ त्या ठिकाणी तुम्हाला हा ॲडव्हान्स पार्ट का आहे हे समजून जाईल। सुरुवातीला आपण छोट्या छोट्या भागापासून सुरुवात करूया। बघा, ऊर्ध्व महाशीर म्हणजेच काय, सुपिरियर व्हेना केवा। आता ह्याचं कार्य काय आहे तुम्हाला माहित आहे। सुपिरियर व्हेना केवा काय करते तर हृदयाच्या वरचा जो शरीराचा भाग आहे, हृदयाच्या वरच्या शरीराचा सगळा भाग, मग त्यात कान आला, डोळा आला, नाक आलं, डोकं आलं, हात आले, हा सगळा जे हृदयाचा वरचा शरीराचा भाग आहे त्यांचा अशुद्ध रक्त उजव्या आलिंदामध्ये गोळा करण्याचं कार्य काय करते, सुपिरियर व्हेना केवा म्हणजेच काय, ऊर्ध्व महाशीर। मग आता याचं डिटेल्स काय आहे तर पॉईंट पहिला काय आहे, व्यास। याचा व्यास आहे 24 मिलीमीटर। सुपिरियर व्हेना केवाचा व्यास आहे 24 मिलीमीटर आणि ही कार्य काय करते तर शरीराच्या हृदयाचा वरचा जो भाग आहे शरीराचा त्याचा अशुद्ध रक्त आलिंदामध्ये सोडण्याचं कार्य करते। आता याला आपण 3 डायमेन्शनल मध्ये कसं पाहणार आहोत बघूया। या ग्रीन जो सिलेक्शन झाला आहे ग्रीन कलर मध्ये, ही जे ग्रीन कलरचं सिलेक्शन आहे तो त्या हृदयाचा भाग आहे जो आपण बघणार आहोत। आता सुरुवातीला आपण तो सिंगल भाग कसा दिसतो ते बघूया। ॲनिमेटेड मध्ये 360 डिग्री मध्ये कसं दिसतं ते बघूया। त्यानंतर त्या भागाचं हृदयामध्ये स्थान कुठं आहे हे बघायचं आहे, म्हणजेच हा ॲडव्हान्स भाग आहे। आता बघा, हे 360 मध्ये दिसतं कसं तर या पद्धतीने सुपिरियर व्हेना केवा असते। हा जो मधला पोर्शन जो आहे, ही जी पोकळी आहे यामधून अशुद्ध रक्त बाहेर येतं। आता हा खूप सोपा भाग आहे, याच्यावरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा जो पुढचा भाग आहे ज्यावर आपल्याला भर द्यायचा आहे त्याच्यावर आपण थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं बरं। हा छोटे छोटे भाग आपण लवकर उरकून टाकूया। आता या भागाचा सुपिरियर व्हेना केवा जे आहे याचा हृदयामध्ये स्थान काय आहे ते आपण बघून घेऊया।
सुरुवातीला सॉफ्टवेअर थोडंसं टाइम घेते, आपण हळूहळू थोडेसे पेशन्स ठेवूया, प्रत्येक भाग आपण कव्हर करूया. हा, तर ही सुपिरियर विना किंवा हृदयामध्ये फिट कुठं होते पहा, 360 डिग्रीमध्ये याला फिरवून आपण ती फिट कुठे झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. हा पूर्णपणे हृदयाचा बाकीचा भाग आहे तो ट्रान्सपरंट केलेला आहे. फक्त सुपिरियर विना किंवा जी आहे ती तुम्हाला डार्क ब्ल्यू कलरमध्ये दिसते. ही जी पोकळी आहे सुपिरियर विना केव्हाची ती पण आता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. या ठिकाणी अशुद्ध रक्त जे आहे ते गोळा होतं उजव्या आलिंदामध्ये. ठीक आहे, हा भाग तुम्हाला समजला असेल. आपण आपला पुढच्या स्लाइड्सकडे वळूया. पुढची स्लाइड जी आहे ती इन्फिरियर व्हेना केव्हाची असेल. इन्फिरियर व्हेना केव्हा म्हणजे काय आहे, तर हृदयाच्या खालचा जो भाग आहे शरीराचा, म्हणजे कुठला मिडल भाग आहे, त्यानंतर कुठला आहे तर हृदयाच्या खालचा लोअर भाग आहे. मिडल भाग आणि लोअर भाग ह्या सर्वांचं अशुद्ध रक्त ऊर्ध्व महाशीर, अधो महाशीर, इन्फिरियर व्हेना केव्हा. इन्फिरियर व्हेना केव्हा काय करते, तर या भागाचं अशुद्ध रक्त काय करते, उजव्या आलिंदामध्ये आणते अशुद्ध रक्त. तर मग नक्कीच काय होतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो त्याच्यावरती काय करतो, फोर्स ॲक्ट करतो. काय करतो, तर ज्यावेळी अधो महाशीर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध कार्य करते त्यावेळी नक्कीच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती कार्य करते. तर त्याला विरोध करून अधो महाशीर काय करते, तर उजव्या आलिंदामध्ये म्हणजेच या ठिकाणी अशुद्ध रक्त साठवते. मग आता उजव्या आलिंदामधून पुन्हा बॅक फ्लोने हे अशुद्ध रक्त माघारी जाऊ नये म्हणून काहीतरी करावं लागेल ना हृदयाला. त्यासाठी मग अधो महाशिरेजवळ एक वाल्व असते. या वाल्वला काय म्हणतात, हे अधो महाशिरीची इथे एक वाल्व असते, त्याला युस्टॅशियन वाल्व असे म्हणतात. आता युस्टॅशियन वाल्व्सला मराठीमध्ये शब्द नाही आहे, ते तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. युस्टॅशियन वाल्व जी असते, आता तिचं महत्त्व काय आहे, तर आलिंदामधला जो रक्तप्रवाह आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किंवा ग्रॅव्हिटीमुळं माघारी जाऊ नये अधो महाशिरेमधून, म्हणून त्याला अडवण्याचं कार्य काय करते, तर युस्टॅशियन वाल्व करते. तिचं लोकेशन कुठं आहे, तर ती इन्फिरियर व्हेना केव्हामध्ये युस्टॅशियन वाल्व असते. आता ही अधो महाशीर दिसते कशी, सिंगल दिसते कशी, आणि हृदयामध्ये तिचं स्थान कुठं आहे हे आपण 360 मध्ये बघायचं. चला तर मग बघूया. जुना भाग थोडासा मी पुसून घेतो. ही आहे ग्रीन कलरची जी सिलेक्ट झालेली आहे ती आहे अधो महाशीर. मग आता हिला आपण सिंगल कसं आहे ते पाहून घेऊया. ती सिंगल कशी दिसते, ही आहे अधो महाशीर. आता या ज्या शिरा आहेत या जशा दिसतात तशाच असतात, त्यामुळे याच्यावरती जास्त वेळ आपण 3D बघण्यामध्ये घालवायचा नाही आहे. पुढचे जे अलिंद आहेत आणि व्हेंट्रिकल्स आहेत, म्हणजेच काय तर ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्स आहेत, त्यांना आपण डिटेलमध्ये पाहूया. आता ही दिसते कशी बघा, यातली पोकळी जी आहे ती तुम्हाला आता दिसली असेल. ही जी पोकळी आहे यातून अशुद्ध रक्ताचा पुरवठा अलिंदामध्ये होतो. आता हिचं या इन्फिरियर व्हेना केव्हाचं स्थान हृदयामध्ये काय आहे हे आपण पाहूया. हां, तर या ठिकाणी काय आहे, तर इन्फिरियर व्हेना केव्हा आहे याचं 360 डिग्रीमध्ये तुम्ही पूर्ण त्याला पाहू शकता. हृदयामध्ये याचं स्थान कुठल्या ठिकाणी आहे हे आपण 3Dच्या माध्यमातून इझिली बघू शकतो. ॲक्च्युली याला 2D मध्ये पण बघता येतं, पण 3Dची सोय असेल तर बेटर आहे की आपण हे 3D मध्ये बघून घेऊ शकतो. जसं आपण याचं पोकळी बघितली होती व्हेना केव्हाची, ती पोकळी पण आता तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत असेल. ठीक आहे, मला वाटते सुपिरियर व्हेना केव्हा आणि इन्फिरियर व्हेना केव्हा यांना आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ज्यासाठी 3Dचा आपण प्रयोग केला आहे. तो भाग जो आहे तो तिसरा भाग आहे, परिहृदयशीर म्हणजे कोरोनरी सायनस. आता कोरोनरी सायनस करते काय, सर्वात प्रथम आपण त्याचं कार्य बघणार आहोत, बरोबर. मग कोरोनरी सायनस करते काय, आता तुम्हाला जी स्लाइड्सवरती दिसते ग्रीन कलरची ती आहे कोरोनरी सायनस. हां, येलो कलरमध्ये मी त्याला पूर्णपणे एनव्हलप केलेली जी आहे ती ग्रीन कलरची जी आहे ती आहे कोरोनरी सायनस. आता या कोरोनरी सायनस विषयी बोलायचं झालं तर ती करते काय, हृदयाला शुद्ध रक्त, हृदय काय करतं तर पूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करतं, बरोबर. हे तर आपण शिकलो बेसिक लेक्चर्समध्ये. मग
हृदयाला शुद्ध रक्त, हृदय जर शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असेल, कशासाठी? तर कार्य करण्यासाठी, शरीराला कार्य करण्यासाठी. मग हृदयाला कार्य करण्यासाठी काहीतरी रक्ताची गरज असेल, शुद्ध रक्ताची. त्याला पण शुद्ध रक्त लागतं ना, ऊर्जा पाहिजे असेल तर शुद्ध रक्ताची म्हणजेच ऑक्सिजनेटेड रक्ताची गरज असते. मग ते ऑक्सिजनेटेड रक्त कोण देतं? तर कोरोनरी आर्टरी काय करते? हृदयाला स्वतःला ऊर्जा मिळण्यासाठी शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. कुठली करते? कोरोनरी आर्टरी. त्याला मराठीमध्ये म्हणतात परिहृदय धमनी. हृदय धमनीच आहे ही. आता याला परी का म्हणतात? भाषांतरकाराने याला परी का म्हणले हे मला माहीत नाही. का? मला तर वाटते की ही खूप महत्त्वाची धमनी आहे आणि महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टींना आपण परीच म्हणतो, बरोबर? मग कदाचित त्यासाठी परिहृदय धमनी म्हणले असेल. का? तर ती महत्त्वाची आहे. जोगसपाठ विसरून जावा, पण कोरोनरी आर्टरी सांगण्याचा भाग हा आहे की कोरोनरी आर्टरी ही सर्वात महत्त्वाची आर्टरी आहे जी हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. पुढचा पॉईंट जो आहे बघा, हृदयाच्या स्नायूंचे अशुद्ध रक्त. आता कोरोनरी आर्टरी विषयी आपण पाहिले. मग आता कोरोनरी आर्टरी ज्यावेळी हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते, हृदय ते वापरतं. कशामध्ये वापरतं? आकुंचन प्रसरण पावण्यासाठी जी ऊर्जेची गरज असते हृदयाला, त्यामध्ये शुद्ध रक्त वापरतं. ते अशुद्ध होतं. मग अशुद्ध झालेलं रक्त शुद्ध करण्यासाठी काहीतरी गरज असेल ना, कुठल्या तरी रक्तवाहिन्यांची. तर मग ती जी रक्तवाहिनी आहे, हृदयाचं अशुद्ध रक्त एकत्र करून ते उजव्या आलिंदामध्ये टाकण्याचं कार्य. हे हृदयाची डॉर्सल व्ह्यू आहे जी तुम्हाला दिसते, ही हृदयाची डॉर्सल व्ह्यू आहे. डॉर्सल व्ह्यू म्हणजे मागच्या बाजूने हृदय कसं दिसते ते आहे. तर डॉर्सल व्ह्यू मध्ये थोडासा कलर मी चेंज करतो. ही जी आहे कोरोनरी सायनस, इथे एक छोटंसं सायनस असतं. यातून अशुद्ध रक्त पुरवठा उजव्या अलिंदामध्ये करते कोरोनरी सायनस. आता ती कशी करते किंवा त्याचं लोकेशन काय आहे आपण 3D मध्ये बघूया. 3D मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ती समजून जाईल. हा आहे हृदयाचा व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे पुढचा भाग. आता याला आपण काय करूया, थोडंसं बॅक साईडला घेऊन जाऊ. आता तुमच्या समोर जो आलेला आहे तो हृदयाचा काय आहे? डॉर्सल व्ह्यू आहे. आत्तापर्यंत 90% विद्यार्थ्यांना कोरोनरी सायनसचं स्थान कुठं आहे हे माहीत नाही. का? तर काही लिमिटेशन्स आहेत. 2D डायग्राममध्ये काही लिमिटेशन्स आहेत की ते तुम्हाला दाखवू शकत नाहीत 2D डायग्राममध्ये. त्याचा उपयोग आपण 3Dचा उपयोग आपण याचसाठी केला आहे की ज्या गोष्टी 2D डायग्राममध्ये म्हणजे द्विमितीय डायग्राम्स त्याला म्हणतात मराठीमध्ये बघू शकत नाही, ते तुम्ही त्रिमितीयमध्ये नक्कीच बघू शकता. आता जे मी सिलेक्शन करतोय ग्रीन कलरचं सिलेक्शन जे आहे ती कोरोनरी सायनस आहे. कोरोनरी सायनस म्हणजे काय? कोरोनरी ज्या व्हेन्स आहेत, अशुद्ध रक्त पुरवठा जो असतो, हृदयाचा अशुद्ध रक्त पुरवठा जो आहे त्यांचं एकत्रीकरण होऊन जी एक मोठी सायनस तयार होते, एक मोठी व्हेन तयार होते, त्याला कोरोनरी सायनस म्हणतात. ती कोरोनरी सायनस तुम्हाला आता स्लाइड्सवरती दिसते बघा 3D मध्ये. या ग्रीन कलरची जी आहे ती कोरोनरी सायनस आहे. मग ही कोरोनरी सायनस काय करते तर हृदयाचा अशुद्ध रक्त पुरवठा जो आहे तो उजव्या आलिंदामध्ये टाकते. इथून उजव्या आलिंदामध्ये टाकते. मग आता हिचं लोकेशन काय आहे ते आपण बघूया. सुरुवातीला ह्याचं ॲनिमेशन काय आहे ते आपण बघून घेऊया, लोकेशन आपण नंतर बघू. आता ज्यावेळी मी हे फेड करतो, त्यावेळी तुम्हाला एक छोटंसं सायनस दिसेल, त्याला कोरोनरी सायनस म्हणतात. त्या सायनस मार्फत काय होतं, हृदयाचा अशुद्ध रक्त पुरवठा उजव्या आलिंदामध्ये टाकला जातो. मग आता त्याला आपण काय करूया, फेड करूया. इथं तुम्हाला छोटंसं तुम्हाला एक होल दिसेल ज्याला सायनस म्हणतो आपण. हे जे आहे ते सायनस आहे. एक छोटंसं होल दिसते, त्या सायनसच्या माध्यमातून हृदयाचा अशुद्ध रक्त पुरवठा जो आहे तो कोरोनरी सायनसच्या माध्यमातून त्या सायनसमधून उजव्या आलिंदामध्ये केला जातो. जसं आपण थेरीमध्ये पाहिलं होतं बघा. थेरीमध्ये काय पाहिलं होतं, उजव्या आलिंदामध्ये 3 शिरा अशुद्ध रक्त पुरवठा करतात. पहिली म्हणजे सुपिरियर व्हेना केवा, दुसरी इन्फेरियर व्हेना केवा म्हणजे अधोमहाशीर ऊर्ध्वमहाशीर, आणि कोरोनरी सायनस म्हणजेच परिहृदयशीर. या 3. मग ही आता जी आपण पाहिली, जे तुमच्या स्लाइड्सवरती आता आहे लाल कलरच्या पॉईंटमध्ये जे मी तुम्हाला दाखवले, ते परिहृदयशीरचं सायनस आहे. त्या सायनसच्या माध्यमातून उजव्या आलिंदामध्ये अशुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. म्हणजे ह्या 3 शिरा तुम्हाला समजल्या असेल ज्या उजव्या आलिंदामध्ये अशुद्ध रक्त पुरवठा करतात. मग आता तो सायनसचे जे स्थान जे आहे, जो सेकंड पॉईंट जो आहे सायनसचे स्थान, ते कुठं कुठं आहे बघा. तर ट्रायकुस्पिड वॉल जे आहेत त्याच्या ओपनिंगला आणि इन्फेरियर व्हेना केवा. आता ट्रायकुस्पिड वॉल्स कुठे आहेत आपण 3D मध्ये बघूया.
ट्रायकोस्पिड वॉल्स कुठं आहेत? थोडंसं आपण याला ओपन केल्यानंतर तुम्हाला ट्रायकोस्पिड वॉल्स दिसतील. हां, आहेत कुठं बघा, ही ट्रायकोस्पिड वॉल्स आहे. ही जी गोल केलेली आहे ती ट्रायकोस्पिड वॉल्स आहे. त्याला काय म्हणतात? त्रिदलीय झडप असं म्हणतात मराठीमध्ये. तिचं ओपनिंग आणि अधोमहाशीर या ठिकाणी असेल. हिचं ओपनिंग ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी कोरोनरी सायनस ओपन होते. स्लाइड्समध्ये ते दाखवले व्यवस्थित बघा. त्रिदलीय झडप आणि अधोमहाशीर यांच्या मुखाशी हृदयाच्या डॉर्सल व्ह्यूने म्हणजेच मागील बाजूने कोरोनरी सायनसचं त्या सायनसचं स्थान आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत फक्त याचं वर्णन तुम्ही वाचलेलं आहे. हे असतं कुठं हे मी डेफिनेटली सांगतो 90% मुलांना माहीत नसेलच. तर हे बघून घ्या व्यवस्थित. हा तिसरा पॉईंट या लेक्चरमध्ये खूप महत्त्वाचा आहे, परिहृदयशीर. तर कोरोनरी सायनसची झडप काय आहे? आता अशुद्ध जे रक्त असतं त्याचं बॅक फ्लो होऊ नये म्हणून झडप लावलेली असते. त्या झडपेचं नाव काय आहे? तर थिबियाशियन वॉल्व हे त्या झडपेचं नाव आहे. आता त्याला मराठीमध्ये शब्द नाही आहे, इंग्लिशमध्येच तुम्ही जाणून घ्या. थिबियाशियन वॉल्व ही कोरोनरी सायनसची झडप आहे. हृदयाचा अशुद्ध रक्तपुरवठा उजव्या अलिंदामधून बॅक फ्लो होऊ नये, हृदयामध्ये रिटर्न येऊ नये म्हणून तिथे एक झडप लावलेली असते. या ठिकाणी इथं असेल कुठंतरी, तर त्या ठिकाणी त्या सायनसच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी जी झडप असते त्याला थिबियाशियन वॉल असे म्हणतात. मला वाटते तिसरा पॉईंट तुमचा बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. आपण 3D मध्ये पण ते पाहिलेलं आहे. चौथ्या पॉईंटकडे आपण आता वळूया. चौथा पॉईंट कुठला आहे बघा? राईट एट्रियम. पॉईंट नंबर 4 बघा, राईट एट्रियम. तुम्हाला सांगितलं होतं तिसरं परिहृदयशीर आपण कोरोनरी सायनस कव्हर केली. आता पॉईंट नंबर जो 4 आहे राईट एट्रियम म्हणजेच उजवे अलिंद. आता मी सुरुवातीलाच लेक्चरच्या जे सांगितलं होतं, आजचं लेक्चर म्हणजे काय असेल? एकदम हाय लेवलचं असेल, बरोबर? तर मग त्यामध्ये ॲडव्हान्स लेवल, हाय लेवल म्हणण्यापेक्षा ॲडव्हान्स लेवल म्हणूया आपण, ॲडव्हान्स लेवलचं असेल. हे जे तुम्हाला सांगितलं होतं त्याचा प्रत्यय तुम्हाला या 4 नंबरच्या पॉईंटमध्ये येईल. उजव्या अलिंदामध्ये तुम्ही आतापर्यंत काय पाहिले आपण एक थोडक्यात त्याची काय करूया, रिव्हिजन घेऊया. उजव्या अलिंदामध्ये तुम्ही काय काय पाहिले आठवत असेल तर बघा. उजव्या अलिंदामध्ये 3 शिरा ज्या आहेत त्या अशुद्ध रक्ताचा पुरवठा घेऊन येतात. मग त्या 3 शिरा जस्टच आपण पाहिलेल्या आहेत. सुपिरियर व्हेना किंवा अधोमहाशीर, इन्फिरियर व्हेना किंवा इन्फिरियर व्हेना किंवा सुपिरियर व्हेना किंवा आणि कोरोनरी सायनस. या 3 ज्या शिरा आहेत, ऊर्ध्व महाशीर, त्याला मराठीमध्ये ऊर्ध्व महाशीर, अधोमहाशीर आणि परिहृदय शिर अशी 3 नावं आहेत. तर त्या 3 शिरा काय करतात? अशुद्ध रक्ताचा पुरवठा उजव्या अलिंदामध्ये घेऊन येतात. मग हे उजवं अलिंद काय करते हे तुम्हाला माहीत आहे, हे मी फक्त रिव्हिजन करतो. उजवं अलिंद काय करते बघा. तर उजवं अलिंद काय करते? त्या 3 शिरांचा अशुद्ध रक्त पुरवठा आपल्याजवळ साठवून ठेवतो. तो पूर्ण भरल्यानंतर ट्रायकोस्पिड वॉल्स म्हणजे त्रिदलीय झडप जे आपण पाहिलेले आहेत, ती त्रिदलीय झडपेच्या माध्यमातून काय करतं? तर उजव्या निल्यामध्ये अशुद्ध रक्त सोडण्याचं कार्य उजवं अलिंद करतं. इथपर्यंत तुम्हाला माहीत आहे. आता ॲडव्हान्स भाग बघा काय आहे. आता यामध्ये आवेग जे आहेत ना, त्या आवेगाची पूर्ण चेन जी आहे ती सुरुवात होते. आता ॲडव्हान्स भागमध्ये काय काय येतं बघा. ॲडव्हान्स भागमध्ये आहे SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज, राईट बंडल ब्रांच, लेफ्ट बंडल ब्रांच आणि पुरकिंजे फायबर्स. आता याला मराठीमध्ये शब्द नाही, असंच लक्षात ठेवा. मराठीमध्ये शब्द तुम्हाला सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल. काही भाषांतरकार भाषांतर करतही असतील पण त्या भाषांतराकडे लक्ष देऊ नका, कारण बरीच नावं मग मराठीमध्ये एका नावाला इंग्लिशच्या जोडली जातात. इंग्लिशमध्ये एक नाव लक्षात ठेवा. ते मुद्दे कुठले आहेत बघा. एक मुद्दा राहिला, अलिंदाच्या भित्तिका ज्या आहेत त्या निलयाच्या भित्तिकांच्या तुलनेमध्ये पातळ असतात. असं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या अर्थाने लक्षात ठेवा, कन्सेप्च्युअल पार्टच्या अर्थाने लक्षात ठेवा. अलिंदाच्या भित्तिका पातळ असतात म्हणण्यापेक्षा निलयाच्या भित्तिका जाड असतात. आता त्या जाड का असतात आपण पाहिले. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळी आपल्या डोक्याच्या शेवटचा टोक आहे तिथपर्यंत रक्त पास करणं मस्ट असतं आणि पायाच्या अंगठ्यापर्यंत ते रक्त जाणं पण मस्ट असतं. तर या दोन्ही साईडला किंवा वरती जर पाठवायचं असेल तर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी तेवढा पंपिंगची गरज असते. 0.2 HP पंपिंगची गरज असते. मग ते पंपिंग जास्त करण्यासाठी निलयाच्या भित्तिका जाड असतात, कंपॅरेटिव्हली अलिंदाच्या भित्तिका पातळ असतात. हा पॉईंट तुम्हाला कव्हर झाला असेल. कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा, फक्त पाठांतर करू नका. बरं, हृदयाच्या आकुंचनाला जो जबाबदार घटक आहे आताच तुम्हाला सांगितलं, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज
आणि बंडल ऑफ हीसच्या 2 ब्रांचेस आहेत, लेफ्ट आणि राईट. त्यानंतर पुरकिनचे फायबर्स. मग आता आपण 1 बाय 1 पाहूया ते काय आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे. आता यामध्ये बघा, उजव्या अलिंदामध्ये SA नोड आणि AV नोड आहे. हे 2च घटक उजव्या अलिंदामध्ये आहेत. पण आपण पुढचे का कव्हर करतोय, बंडल ऑफ हीस, लेफ्ट बंडल ब्रांच, राईट बंडल ब्रांच, पुरकिनचे फायबर्स, तर तो जो आवेगाचा पूर्णपणे स्थलांतर आहे तो एकाच लेक्चरमध्ये कव्हर हवा असं मला वाटते. म्हणून आपण उजव्या अलिंदामध्येच पूर्ण आवेगाचं स्थलांतर कसं होतं आणि आवेगाचं एकंदरीत जाळं काय आहे ते आपण लक्षात घेऊया. म्हणजे आपला तो भाग पॅरलल कव्हर होऊन जाईल. मग 1 बाय 1 आपण ते घेऊया. बघा 4 पॉईंट आहेत ते. SA नोड आहे, AV नोड आहे, बंडल ऑफ हीज आहे आणि पुरकिनचे फायबर्स आहेत. मग आपण 1 बाय 1 ते घेऊया. सुरुवातीचा पॉईंट आहे SA नोड. SA नोडचा लॉंग फॉर्म काय, सायनोएट्रियल नोड. आता SA नोड म्हणा, AV नोड म्हणा, हे सगळे जे आहेत आवेग निर्माण करणारे घटक जे आहेत, ह्यांचा सर्वात महत्त्वाचा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघण्याचा जो पार्ट आहे तो असा आहे की त्यांचं स्थान कुठं आहे आणि ते कार्य काय करतात. हे 2च गोष्टी तुम्ही जास्त करून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आता ह्याची डायग्राम्स वगैरे इथं आहेत, तुम्हाला स्लाइडवरती दिसतंय. तर सर्वात अगोदर SA नोड असतो कुठं, तर ऊर्ध्व महाशीर जी आहे, ज्याला आपण सुपिरियर विना केव्हा म्हणतो, या डायग्राममध्ये इथं सुपिरियर विना केव्हा आहे बघा. हिचं ओपनिंग जिथं होतं रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल, या सुपिरियर विना केव्हाचं जिथं ओपनिंग होतं त्या ठिकाणी SA नोड असतो, सायनोएट्रियल नोड असतो. आता ह्याचं लोकेशन तुम्हाला माहीत झालं, सुपिरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंग जवळ. मग आता कार्य काय करतं, SA नोड जे आहे ते कार्य काय करतं, तर SA नोड जे आहे ते आवेग निर्माण करण्याचं कार्य करतं. आवेगाची जी पूर्ण चेन आहे त्याची सुरुवात SA नोडनं होते. ते काय करतात, तर आवेग निर्माण करतात. म्हणजे इम्पल्स, त्याला इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स असं इंग्लिशमध्ये नाव आहे किंवा इलेक्ट्रिक इम्पल्स असं पण म्हणतात. तर ते आवेग जे आहेत ते SA नोड निर्माण करण्याचं कार्य करतं. ते उजव्या अलिंदामध्ये असतं. उजव्या अलिंदामध्ये प्रॉपर लोकेशन कुठलं आहे, तर सुपेरियर विना केव्हाच्या ओपनिंगला SA नोड असतो. SA नोड विषयी सगळी माहिती पूर्ण झाली. ठीक आहे. मग आता SA नोड संपला. SA नोड कुठं आहे हे तुम्हाला मी रेड कलरमध्ये जो हा ग्रीन कलरमध्ये जो डॉट आहे, तुम्हाला आता मी जो रेड करतोय तो SA नोड आहे. तिथून आवेगाला सुरुवात होते. तो आवेग पुढे पास केला जातो AV नोडकडे. SA नोड आपण आता बऱ्यापैकी कव्हर केला. AV नोड बघा, SA नोड हा पॉईंट कव्हर झाला. AV नोड बघा, AV नोड काय करतं, तर AV नोड काय करतं, SA नोड करून आलेले जे आवेग आहेत ते फक्त कॅप्चर करतं आणि पुढे पास करतं. AV नोडचं एकच काम आहे, काय करायचं, SA नोड करून आलेले जे आवेग आहेत ते घ्यायचे आणि पुढे पास करायचे. पुढे कोणाला पास करायचे, तर बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज विषयी आपण पुढे घेणार आहोत. सध्या फक्त बंडल ऑफ हीज हा शब्द लक्षात ठेवा. बंडल ऑफ हीजच्या जाळ्याकडे किंवा बंडल ऑफ हीजकडे तो आवेग पास करण्याचं काम कोण करते, AV नोड करते. आता AV नोडचं जे लोकेशन आहे ते AV नोडचं लोकेशन कुठं आहे बघा, परिहृदयशीर म्हणजेच कोरोनरी सायनस जवळ काय आहे, AV नोड आहे. आता कोरोनरी सायनस ओपन कुठं होते बघा, काय आठवत असेल तुम्हाला, कोरोनरी सायनस म्हणजेच परिहृदयशीर ओपन कुठं होते, उजव्या अलिंदामध्ये ओपन होते. तर ते उजव्या अलिंदामध्ये ओपन होते म्हणजेच AV नोड पण उजव्या अलिंदामध्ये असणार. आणि प्रॉपर लोकेशन कुठं आहे, तर कोरोनरी सायनसचं ओपनिंग जिथं होतं त्या ठिकाणी AV नोड असतो. SA नोड आणि AV नोड विषयी तुम्हाला माहिती समजली. 2च गोष्टी आहेत, एक तर त्यांचं स्थान कुठलं आहे आणि त्यांचं कार्य कुठलं आहे, ह्या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. ठीक आहे. मग आपण आता काय करूया, AV नोड आपला आवेग म्हणजे इम्पल्स पास कुठं करतं, बंडल ऑफ हीजकडे. तर बंडल ऑफ हीज विषयी आपण आता माहिती बघूया. तुमच्या फ्लो लक्षात येतोय का, SA नोड करून AV नोडकडे आणि AV नोड कडून बंडल ऑफ हीजकडे. आता बंडल ऑफ हीज मगापासून जे मी सांगतोय, तर बंडल ऑफ हीज म्हणजे नक्की काय आहे. बंडल ऑफ हीस मध्ये हीस म्हणजे HIS हे जे आहे ती हीची तृतीया नाही आहे, हीची जी आहे, तर हीज या टॉपिक विषयी आपण बोलत होतो. तर बंडल ऑफ हीज मध्ये जे आहे, हीज हे हीची तृतीया नाही आहे, तर काय आहे, तर हीज हे एका सायंटिस्टचं नाव आहे, स्विस सायंटिस्ट आहेत ज्याने बंडल ऑफ हीज याचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे, त्या रचनेचा अभ्यास केलेला आहे, जो HIS असा आहे. ते हीज हे स्विस सायंटिस्टचं नाव आहे. त्याने काय केले, तर बंडल ऑफ हीजचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. बंडल ऑफ हीज काय असतं, तर बंडल ऑफ हीजमध्ये जे हृदयाचे स्नायू असतात
त्याचा एक सेट आहे, तो हृदयाच्या स्नायूंचा सेट म्हणजे बंडल ऑफ हीस आहे. काय करतं तर ते हृदयाच्या स्नायूंचा जो सेट आहे तो सेट काय करतो तर तो आवेग फक्त पुढे ढकलण्याचं कार्य करतो. हृदयाचे स्नायू काय करतात, आवेग पुढे ढकलण्याचे कार्य करतात, जे बंडल ऑफ हीस मध्ये असतात. मग आता बंडल ऑफ हीसचं कार्य आपल्याला समजलं, काय करतात तर आवेग पुढे पास करतात. मग त्यांचं लोकेशन कुठं आहे, बंडल ऑफ हीसचं लोकेशन. आता याकडे पूर्णपणे लक्ष द्या, कारण हा प्रश्न राज्यसेवा प्री 2016ला विचारलेला आहे, बंडल ऑफ हीस. त्यामुळे उरलेले जे घटक आहेत, आता बंडल ऑफ हीसवर विचारलं म्हणून पुन्हा एकदा बंडल ऑफ हीसवरतीच विचारतील असं नाही आहे. उरलेले घटक कुठले आहेत, पुरकिंजे फायबर्स आहेत, लेफ्ट ब्रांच आहे, राईट ब्रांच आहे बंडल ऑफ हीसची. त्याच्या अगोदर एव्ही नोड आहे, त्यानंतर एस ए नोड आहे. याच्यावरती विचारण्याची शक्यता आहे. राज्यसेवेलाच यावरती जास्त विचारतील. तर बंडल ऑफ हीस हा काय आहे तर स्नायूंचा सेट आहे, जो कशासाठी बनवलेला असतो तर आवेग पास करण्यासाठी बनवलेला असतो. कार्य समजलं. मग आता त्यांचं लोकेशन कुठं आहे बघा, बंडल ऑफ हीस हे खूप महत्त्वाचं आहे. बंडल ऑफ हीसचं लोकेशन कुठं आहे इथं दाखवलंय, तर ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल्स म्हणजे अलिंदा आणि निलय याच्या मध्यभागी बंडल ऑफ हीस असतो. विचारलेला प्रश्न थोडासा वेगळा आहे. सध्या तुम्ही एवढंच लक्षात घ्या की बंडल ऑफ हीसचं स्थान कुठं आहे, तर लाल कलरमध्ये मी दाखवतो स्लाइड्सवरती बघा. बंडल ऑफ हीस एवढ्याशा छोट्याशा ठिकाणी बंडल ऑफ हीस आहे, जे की अलिंदा आणि निलय यांच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी बंडल ऑफ हीज आहे. बंडल ऑफ हीज काय करतं, आलेला जो आवेग आहे तो फक्त ट्रान्सफर करण्याचं काम करते. मग आता बघा पॉईंट बघा, स्थान कुठं आहे, अलिंदा आणि निलय यांच्या मध्यभागी बंडल ऑफ हीज आहे. बंडल ऑफ हीज मधील हीज स्विस सायंटिस्टचं नाव सांगितलं मी आत्ताच. आणि बंडल ऑफ हीज म्हणजे हृदयाच्या स्नायूंचे एकत्रीकरण केलेला सेट असतो, जो विद्युत वहनासाठी बनलेला असतो. विद्युत वहन म्हणजेच काय, आवेग, ते आवेग पुढे पाठवण्यासाठी बनलेला स्नायूंचा सेट म्हणजे बंडल ऑफ हीस. तुमच्या लक्षात आला असेल. बंडल ऑफ हीस काय करतं, तो आवेग पुढे पाठवतं. आता इथपर्यंत अलिंदाची भूमिका होती, अलिंदाची भूमिका बंडल ऑफ हीस पर्यंत होती. आता इथून पुढे जो आपण पार्ट पाहणार आहोत तो निलियामधला पार्ट पाहणार आहोत. मग आता बघा, बंडल ऑफ हीस मधून बाहेर एक राईट बंडल ब्रांच जाते आणि एक लेफ्ट बंडल ब्रांच जाते. मग आता राईट बंडल ब्रांच मी रेड कलरने स्पॉट करून दाखवतो. राईट बंडल ब्रांच आहे जी आता मी स्पॉट करून दाखवलेली, आणि लेफ्ट बंडल ब्रांच जी आहे ती लेफ्ट साईडला जाते, ती लेफ्ट बंडल ब्रांच आहे. या दोन बंडल ब्रांच काय करतात, बंडल ऑफ हीस कडून आवेगाचं ऍक्सेप्ट करतात आवेग, आणि पुरकिंजे फायबरला काय करतात, सुपूर्द करतात. पुरकिंजे फायबर काय करतात, पुरकिंजे फायबर जे आहेत ते आता मी रेड कलरने स्पॉट करतो, ते पुरकिंजे फायबर्स आहेत. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी काय करतो, पुरकिंजे फायबर्स वेगळ्या कलरने घेतो, ग्रीन कलरने घेतो. पुरकिंजे फायबर्स हे ग्रीन कलरमध्ये जेवढे पण दिसत आहेत ना ते पूर्ण पुरकिंजे फायबर्स आहेत. राईट साईडचे पुरकिंजे फायबर्स आता मी ग्रीन कलरने दाखवते, आणि लेफ्ट साईडचे ऑलरेडी दाखवलेले आहेत बघा, ग्रीन कलरमध्ये आहेत. आता हे पुरकिंजे फायबर्स काय करतात तर ते ऑलरेडी निलयामधले जे हृदयाचे स्नायू आहेत त्यांना अटॅच असतात ते. मग पुरकिंजे फायबर्सकडे जो बंडल ऑफ हीस कडून राईट बंडल किंवा लेफ्ट बंडल ब्रांच कडून जो आवेग आलेला असतो ते बंडल ऑफ हीस ते पुरकिंजे फायबर्स ऍक्सेप्ट करतात आवेग, आणि त्या हृदयाच्या स्नायूंना पोहोचवतात. मग हृदयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावतात, ज्यालाच आपण मायोजेनिक म्हणतो ना. तर ते आकुंचन आणि प्रसरण पावण्याचं कार्य कुणामुळे होतं तर पुरकिंजे फायबर कडून त्या हृदयाच्या स्नायूंना आवेगाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, जे कुणाकडून येते बघा. आता ही पूर्ण सायकल तुमच्या लक्षात आली असेल. एस ए नोडकडे काय होतं, आवेगाचं जनरेशन होतं. ते जनरेशन पुढे एस ए नोड काय करतं, एव्ही नोडकडे पाठवतं. एव्ही नोड काय करतात, बंडल ऑफ हीसकडे ते आवेग पाठवतात. बंडल ऑफ हीस काय करतं, बंडल ऑफ हीस अलिंदा आणि निलयाच्या मध्यभागी आहे, म्हणजे अलिंदाकडून जेवढे पण आवेग आलेले आहेत ते निलयाकडे पाठवण्याचं कार्य कोण करते तर बंडल ऑफ हीस करतं. मग कुणाच्या माध्यमातून पाठवतं, लेफ्ट बंडल ब्रांच आणि राईट बंडल ब्रांच. तर ते लेफ्ट बंडल ब्रांच आणि राईट बंडल ब्रांच काय करते, पुरकिंजे फायबरला ते आवेग पास करते. जे पास केलेले पुरकिंजे फायबर्सकडे आवेग जे आलेले आहेत ते पुरकिंजे फायबर्स काय करतात, पूर्ण आवेग हृदयाच्या स्नायूंना पुरवतात. मग स्नायू काय करतात, आकुंचन आणि प्रसरण पावतात. हा पूर्ण आवेगाचा फ्लो तुमच्या लक्षात आला असेल.
याच्यावरती विचारलेला प्रश्न असा आहे. आता आपण थोडं प्रश्नाकडे वळूया. थोडंसं मी पुसतो. पुरकिंजे फायबर्स विषयी मी आता सांगितले. पुरकिंजे फायबरचं स्थान कुठं आहे? बरं ठीक आहे, अगोदर आपण जाळ्याविषयी थोडंसं चर्चा करूया. तर पुरकिंजे फायबर्स ज्यावेळी आकुंचनाने आपला आवेग पास करतात त्यावेळी आकुंचन प्रसरण पावतो, इथपर्यंत आपण आलोय. आता विचारलेला प्रश्न असा आहे की राज्यसेवा 2016 प्रीला बंडल ऑफ हिसचे जाळे कुठं आहे? तर बंडल ऑफ हिसचे जाळे म्हणजे त्यात कुणाकुणाचा समावेश होतो? तर या बंडल ब्रांचेस आहेत आणि पुरकिंजे फायबर्स आहेत. तर हे सगळे कशामध्ये तुम्हाला कुठं दिसत आहेत बघा, जे मी आता ग्रीन कलरने तुम्हाला दाखवतोय ते कुठं आहेत सगळे? तर निलयामध्ये आहेत. हे निलय आहे ना. तर बंडल ऑफ हिच चे जाळे कुठं आहे? तर ते निलयामध्ये आहे. आता त्या जाळ्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर बंडल ब्रांचेस आणि पुरकिंजे फायबर्स. म्हणून तो प्रश्न असा होतो, त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की ते निलयामध्ये आहेत. समजा तुम्हाला विचारलं की बंडल ऑफ हिच कुठं आहे, जर जाळे नाही विचारले, बंडल ऑफ हिचचे जाळे विचारलं होतं, बंडल ऑफ हिच कुठं आहे? तर त्याचं स्थान आहे अलिंदा आणि निलयाच्या मध्यभागी बंडल ऑफ हिच आहे. आणि बंडल ऑफ हिचचे जाळे कुठे आहे? तर फक्त निलयामध्ये आहे. दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला असेल. तर हे झालं पूर्ण आवेगाशी रिलेटेड. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे जो फक्त या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे. हे रिपिटेशन्स नाही आहे. उजव्या अलिंदामधून निलयापर्यंतचा जो आवेगाचा पूर्ण प्रवास आहे हा तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या पुढच्या पॉईंटकडे वळूया. बरं, उजव्या अलिंदाविषयी आपण 3D बघायचं राहिलंय. आपण ते एकदा 3D बघून घेऊया. उजव्या अलिंद कसं असतं? हे आहे उजवे अलिंद, जे आता मी ग्रीन कलरमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. अगोदर त्याचं आपण 3D 360 डिग्रीमध्ये ते दिसतं कसं ते बघू. तर हे उजवा अलिंद आहे. याला तुम्ही 360 डिग्रीमध्ये बघून घ्या. 3D मध्ये आहे. इथे एक पोकळी दिसते बघा. ही आहे ट्रायकस्पिड वॉल्स, त्रिदलीय झडप, ज्याच्या माध्यमातून अशुद्ध रक्त उजव्या निलयामध्ये येतं. ही आहे ट्रायकस्पिड वॉल्स. आणि या ज्या पोकळ्या आहेत, ही पोकळी आहे आता जी दिसते तुमच्या समोर, ती आहे इन्फिरियर विनाकेवाची पोकळी आहे. आणि वरची जी पोकळी आहे ती आहे सुपिरियर विनाकेवाची पोकळी आहे. तुमच्या लक्षात येत असेल, ही आहे सुपिरियर विनाकेवाची पोकळी. आता हे उजव्या अलिंद जे आहे ते हृदयामध्ये कुठं बसलेलं आहे ते आपण पाहूया. उजव्या अलिंदाचं सिलेक्शन केलं आणि पूर्ण हृदय आपण काय केले? ट्रान्सफरंट केले. आता यामध्ये तुम्हाला उजव्या अलिंदाचं कार्य कसं चालतं, कुठून कसं, त्याचं 360 डिग्रीमध्ये ज्यावेळी तुम्हाला मी दाखवीन त्यावेळी त्याचं लोकेशन तुमच्या लक्षात येईल. बघा, वरून सुपिरियर विनाकेवा आलेले आहे, खालून इन्फिरियर विनाकेवा आलेले आहेत. आणि हे उजवा अलिंद तुम्हाला बॅक साईडनं डॉर्सल व्ह्यू आहे जी तुम्हाला दिसते आता. आणि नंतर हा आतला भाग आहे जो ट्रान्सपरंट केल्यामुळे तुम्हाला काही झडपा पण दिसत आहेत. ही ट्रायकस्पिड्स वॉल्स आहेत. आणि इथून अशी जाते जी उजव्या निलयामधून जाते बाहेर, ती आहे बघा पल्मनरी आर्टरी थ्रू असं बाहेर जाणारा तो मार्ग आहे. तुमच्या लक्षात आला असेल. तर हा आहे उजव्या अलिंदाचा 360 डिग्रीमधला आपलं जसं दिसतंय उजवा अलिंद 360 डिग्रीमध्ये ते मी तुम्हाला दाखवले. आपण आता स्लाइड्सकडे वळूया. अजून उजव्या अलिंदाचा आपण डिटेलमध्ये पाहिले. आता जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आहे उजवे निलय. आता आपला ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं कार्यपद्धती आणि नंतर आपण त्याचं 3D जे कसं दिसतं ते बघतो आपण. आता निलयामध्ये बघा उजवं निलय करतं काय? ज्यावेळी उजव्या अलिंदामधून ट्रायकस्पिड्स वॉल म्हणजे त्रिदलीय झडपेमधून अशुद्ध रक्ताचा प्रवाह उजव्या निलयामध्ये येतो त्यावेळी उजवं निलय काय करतं? कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर सरळ हे जे रक्त आहे अशुद्ध रक्त ते या मार्गाने पल्मनरी आर्टरीच्या मार्गाने फुफ्फुसामध्ये जातं. मग उजव्या निलयाचं कार्य काय आहे? तर फक्त फुफ्फुसाकडे पाठवणे, अशुद्ध रक्त पुरवठा शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवणे हे उजव्या निलयाचं कार्य आहे. आता उजवे निलय 3D मध्ये बघूया दिसतं कसं. अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण हृदयाची लोकेशन्स आणि त्याचं त्यामागचं ते कार्य कसं करतं हे सगळं तुम्हाला कन्सेप्च्युअली समजून जाईल.
उजवं निले, आता हे निले उजवा आणि डावा असं सिलेक्शन होत नाहीये यामध्ये. आपण असं करूया, उजवं निले जे आहेत ते पूर्ण निले बघू, त्यामध्ये मी तुम्हाला उजवं निले कसं असतं ते दाखवतो. हे आहे उजवं, हे आहे पूर्ण निले. यामध्ये उजवं निले जे आहे तो हा भाग आहे, हा एवढा भाग आहे तो उजव्या निलेयाचा आहे. थोडंसं फिरवल्यानंतर तुम्हाला या झडपा पण दिसून जातील. ही आहे ट्रायकस्पिड वॉल्व, ज्यामधून अशुद्ध रक्ताचा प्रवाह उजव्या निल्यामध्ये येतो. जवळच तुम्हाला दिसते ही बायकस्पिड वॉल्व पण आहे, आपण पुढे बघणार आहोत ती. ठीक आहे, मग इथून रक्ताचा प्रवाह कुठून असा जातो, या पल्मनरी आर्टरीचं ओपनिंग इथं आहे. इथून असा रक्ताचा प्रवाह कुठं जातो, तर तो जातो फुफ्फुसाकडे जातो. समजते तुम्हाला. आता हे उजवं निले जे आहे किंवा निले जे आहे ते हृदयामध्ये कुठल्या ठिकाणी बसवलेलं आहे हे आपल्याला बघायचं राहिलंय, ते आपण बघून घेऊया. याला तुम्ही 360 डिग्रीमध्ये बघू शकता. बॅक साईडून पण तुम्हाला दिसेल. हा कोरोनरी सायनस जो आहे हा छोटासा होल आहे, हा खूप महत्त्वाचा. आतापर्यंत बऱ्याच वेळा हा अनभिज्ञ राहिलेला आहे. कोरोनरी सायनसचा जो भाग आहे येलो कलरच्या आतमध्ये जो आहे तो कोरोनरी सायनसचा पॉईंट इथं आहे. या वर आता इथून जो आहे तो रक्ताचा प्रवाह आत आणि बाहेर जातो. या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्व्स आहेत ज्या मी मगाशी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर हे झालं 3 डायमेन्शनल निलयाचं दर्शन. हे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता अगदी व्यवस्थितरित्या. हे 360 डिग्रीमध्ये निले फिरते. तर याची डॉर्सल व्ह्यू आहे, हृदयाची डॉर्सल व्ह्यू आहे आणि ही हृदयाची व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे फ्रंटची आहे. निल्याविषयी आपण 3D मध्ये पाहिले आणि त्याची कार्यपद्धती आपण समजावून घेतली. आता जो पुढचा पार्ट आहे तो 6 नंबर. निल्याविषयी बाकीचे पॉईंट बघा. उजव्या अलिंदातून आलेले हे तर सगळं आता तुमचं पाठ झालं असेल मला माहिती आहे, कारण हे ॲडव्हान्स लेक्चर आहे. बेसिक आहे ते सगळे. अशुद्ध रक्ताचा प्रवाह, शुद्ध रक्ताचा प्रवाह काय कुठून कसा जातो, ट्रायकस्पिड वॉल्वच्या माध्यमातून येतो. त्यानंतर मग उजवं निले काय करतं, फुफ्फुस धमनीमधून अशुद्ध रक्ताचा प्रवाह फुफ्फुसाकडे पाठवतो वगैरे वगैरे. हे पॉईंट ऑटोमॅटिक क्लिअर झालेले आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर काय करा, लिहून घ्या. आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया, कारण जो मेन पॉईंट बघायचे आहे ते तसेच राहून जातात मग हे सगळं डिटेल सांगताना, कारण हे फक्त रिव्हिजन आहे. पॉईंट 6 जो आहे बघा. आता पॉईंट 6 कुठला असेल, कारण आपण ओळीने चाललेलो आहोत ना, आपण एकही पॉईंट सोडणार नाही, फक्त झडपा सोडणार. का तर झडपांचा जो अभ्यास आहे तो आपण सेपरेट घेणार आहे, कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचा झडपांचा. आता बघा पुढचा जो पॉईंट आहे तो कुठला असणार आहे, तर पल्मनरी आर्टरीचा पॉईंट असणार आहे, जो की इथून पुढे असा जातो. इथून पुढे जर फ्लो जात असेल तर नक्कीच हा पार्ट आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी म्हणजेच काय, तर फुफ्फुस धमनी. आता फुफ्फुस धमनीविषयी बरंच काही गैरसमज आहेत. त्याचा आपण योग्य प्रकारे कार्य जे आहे ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पल्मनरी आर्टरीला आपण अपवाद का म्हणतो, कशासाठी म्हणतो. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की पल्मनरी आर्टरीमध्ये अशुद्ध रक्ताचा प्रवाह असल्यामुळे पल्मनरी आर्टरी ही अपवाद आहे. तर अपवाद तर नक्कीच आहे, अशुद्ध रक्तप्रवाह आहे यात काही वाद नाही. पण पल्मनरी आर्टरीला पल्मनरी हा शब्द जोडल्यामुळं ती अपवाद आहे असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. तर त्याला पल्मनरी का जोडतात, त्याला आर्टरी का म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 6व्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच फुफ्फुस धमनी पल्मनरी आर्टरीचं डिटेल आपण आता पाहूया. सर्वप्रथम काय करूया, तिची कार्य काय आहेत बघूया. पल्मनरी आर्टरी करते काय, तर उजव्या निलयामधून अशुद्ध रक्ताचा प्रवाह काय करते, फुफ्फुसाकडे पाठवते. या साईडला एक फुफ्फुस आहे डाव्या बाजूला आणि ह्या साईडला पण एक फुफ्फुस आहे उजव्या बाजूला. तर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 फुफ्फुस आहेत, त्याकडे काय करते, अशुद्ध रक्ताचा प्रवाह CO2 कंटेन जो रक्त आहे त्यांना शुद्ध रक्त करण्यासाठी म्हणजे ऑक्सिजनेटेड रक्त करण्यासाठी फुफ्फुसाकडे पाठवण्याचं कार्य करते. मग आता याला धमनी का म्हणतात, आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले बघा धमनी आणि शिरांविषयी. तर धमनी कशाला म्हणतात, तर हृदयामधून रक्ताचा प्रवाह बाहेर घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिनींना, बाहेर म्हणजे शरीरामध्ये, हृदयामधून रक्ताचा प्रवाह शरीरामध्ये घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात, धमन्या म्हणतात. मग ही काय करते, सेमच कार्य आहे ना.
पल्मनरी आर्टरी वेगळं काय करते? काहीच नाही. हृदयामधून म्हणजेच काय, निल्यामधून, उजव्या निल्यामधून रक्ताचा प्रवाह शरीराच्या बाहेर म्हणजेच कुठं, फुफ्फुसाकडे पाठवण्याचं कार्य काय करते? पल्मनरी आर्टरी करते. मग ही आर्टरीच आहे ना, हिला आर्टरी का म्हणतो? तर हृदयामधून बाहेर शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह घेऊन जाते. जसे की इतर धमन्या करतात तसंच ही करते ना, म्हणून हिला आपण धमनी म्हणतो, म्हणजेच काय, आर्टरी म्हणतो. मग याला पल्मनरी हा शब्द का जोडलाय? पल्मनरी का जोडलाय? तर फुफ्फुसाशी रिलेटेड आहे ती आर्टरी, ती धमनी फुफ्फुसाकडे रक्त घेऊन जाते म्हणून पल्मनरी म्हणले, बाकी काही सुद्धा नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या, कन्सेप्च्युअल आहे. याच्यावरती एखादा वाकडा प्रश्न येऊ शकतो जो कन्फ्यूज करण्यासारखा आहे. तर याला पल्मनरी का म्हणतात? तर फुफ्फुसाकडे जाते म्हणून पल्मनरी म्हणतात. आर्टरी का म्हणतात? तर हृदयातून बाहेर रक्त घेऊन जाते म्हणून आर्टरी म्हणतात. थोडक्यात काय, तर पल्मनरी आर्टरी अपवाद आहे तिच्या कंटेंटमुळे, तिच्या कार्यपद्धतीमुळे नाहीये. ती कार्य करते, इतर आर्टरीज कार्य करतात तसंच, म्हणजे इतर धमन्या जे कार्य करतात हृदयातून शरीराबाहेर रक्त घेऊन जातात, तसंच पल्मनरी आर्टरी सुद्धा हृदयातून शरीराबाहेर रक्त घेऊन जाते. म्हणजे कार्यावरून ती अपवाद नाही. अपवाद कशामुळे आहे? तिच्यामध्ये अशुद्ध रक्त आहे. तिच्यामध्ये असलेल्या कंटेंटवरून ती अपवाद आहे, तिच्या कार्यपद्धतीवरून ती अपवाद नाही. हे वाक्य शेवटचं लक्षात घ्या. तिच्यामध्ये असलेल्या कंटेंटमुळे पल्मनरी आर्टरी अपवाद आहे, तिच्या कार्यपद्धतीमुळे नाही. पल्मनरी आर्टरी विषयी तुम्हाला समजले, कुठून कशी घेऊन जाते, कुठल्या दोन भागांना जोडते, समजते. पुढचा पॉईंट आपण घेऊया. पुढचा पॉईंट डेफिनेटली कुठला असणार आहे? तुम्हाला एक फ्लो लक्षात येण्यासाठी मी पुढची स्लाइड जी आहे ती ओपन करण्यापूर्वीच मी तुम्हाला विचारतो, म्हणजे त्या फ्लोचं तुम्हाला थोडंफार तरी लक्षात येईल. आता हे पल्मनरी आर्टरीचं आपल्याला 3D बघायचं राहिले, आपण बघून घेऊया पुढे जायच्या अगोदर. पल्मनरी आर्टरी कुठे आहे? हे ग्रीन कलरचं जे सिलेक्शन केलेलं आहे ती पल्मनरी आर्टरी आहे, म्हणजे फुफ्फुस धमनी आहे. मग आता ती दिसते कशी? ती सिंगल एकटी असताना तो घटक जो आहे तो कसा दिसतो बघा. बाकीचेच मी हाईड्स करतो. इथून अशुद्ध रक्ताचा प्रवाह येतोय असा उजव्या निलयातून, आणि या साईडला एक फुफ्फुस आहे इकडे जातो, या साईडला एक फुफ्फुस आहे इकडे जातो. समजते? याला 3D मध्ये बघायचं असेल तर असं बघू शकतो आपण. 360 डिग्रीमध्ये दिसतं. कशी दिसते बघा ही. या पोकळ्या तुम्ही बघून घ्या. आता हे बघणं जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण 3Dचा आपण चांगला उपयोग करून घेऊया. थोडं एंटरटेनमेंट, थोडं लेंथी क्लास आहे हा, कारण पूर्ण भाग घेणं कंपल्सरी आहे. कारण हे लेक्चर मी अर्ध्यातून कट करू शकत नाही, या लेक्चरचे मी 2 भाग करू शकत नाही. हे आपण कंटिन्युटी भंग करू शकत नाही, म्हणून सगळे भाग एकत्र घेणार आहोत. आता ही जी पल्मनरी आर्टरी आहे ही आता हृदयामध्ये कुठे असते बघा. पल्मनरी आर्टरी सिलेक्शन केलं आणि बाकीचे घटक जे आहेत ते इनव्हिजिबल केलेले आहेत, ट्रान्सपरंट केले, इनव्हिजिबल नाही आहे. तर ही असते कुठे बघा. 360 डिग्रीमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला तिचं लोकेशन बऱ्यापैकी तुम्हाला ट्रॅक होऊन जाते. जे मागच्या बाजूला स्लाइड्समध्ये दिसतंय ॲनिमेटेडमध्ये, ती डार्क ब्ल्यू कलरची आहे, ती पल्मनरी आर्टरी आहे. मला वाटते इतकं हिचं डिस्क्रिप्शन पुरेसं आहे. आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. पुढचा पॉईंट कुठला असेल बघा. पल्मनरी आर्टरी झाली. आता हृदयाच्या रक्ताभिसरणामध्ये पुढचं कार्य कशाचं आहे? फुफ्फुसाला आपण त्यात इन्क्लूड करायचं नाही आहे, कारण फुफ्फुस हे श्वसन संस्थेचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. हृदया रक्ताभिसरण संस्थेचा आहे, काही कामापुरता आहे, पण फुफ्फुसाला आपण यात इन्क्लूड करू नये. मग पुढचा पार्ट कुठला असेल? थोडासा विचार करा, कन्सेप्च्युअल बघा, कारण आपल्याला हृदयाचा फ्लो मी पूर्णपणे समजावून सांगितले 6व्या टॉपिकमध्ये. पुढचा पॉईंट आहे पल्मनरी व्हेन. डेफिनेटली पल्मनरी व्हेनच असेल ना बघा. मग पल्मनरी व्हेन का? तर अशुद्ध रक्ताचा प्रवाह जो आहे हा इथून इथं फुफ्फुसाकडे गेला आणि फुफ्फुसाकडून कुठं आलाय? शुद्ध होऊन पल्मनरी व्हेनकडे आलाय ना. पल्मनरी व्हेनच्या माध्यमातून डाव्या आलिंदामध्ये आलाय. हा रक्ताचा फ्लो तुमच्या लक्षात आलाय का? बरं, मग बघा आता फुफ्फुस शिर. फुफ्फुस शिर काय करते? फुफ्फुस धमनी जे करते त्याच्याबरोबर विरुद्ध कार्य करते, म्हणून तिला शिर म्हणतात. फुफ्फुस शिर म्हणजे वेगळं काहीही करत नाही. इतर शिरा जे करतात तीच फुफ्फुस शिर कार्य करते. काय करते? इतर शिरा काय करतात मला सांगा आधी. तर इतर शिरा काय करतात? अशुद्ध रक्ताचा प्रवाह शरीरामधून हृदयामध्ये आणतात, बरोबर ना. मग फुफ्फुस शिर काय करते? अशुद्ध रक्ताचा प्रवाह अशुद्ध रक्ताचा प्रवाह म्हणणं चुकीचं आहे. तर शिरांचं कार्य काय? रक्ताचा प्रवाह बाहेरून शरीरामधून फुफ्फुसाकडे हृदयाकडे आणणे. शरीरामधून हृदयाकडे जो रक्ताचा प्रवाह ज्या वाहिन्या घेऊन येतात त्यांना शिरा म्हणतात. हे पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितले. आता बघा,
पल्मनरी व्हेन काय करते, शरीराच्या बाहेरून हृदयामध्ये रक्ताचा प्रवाह आणते. म्हणजे इतर शिरा जे कार्य करतात तेच पल्मनरी व्हेन पण करते, म्हणजेच फुफ्फुस शिरा करते. मग आता तिला शिर म्हणणं साहजिकच आहे ना, कारण फुफ्फुसाकडून हृदयाकडे येते म्हणजे त्याला शिर म्हणावं लागेल. आणि पल्मनरी का म्हणतात, तर ती रिलेटेड टू कुणाला आहे, फुफ्फुसाला आहे. फुफ्फुसाला आहे म्हणून त्याला पल्मनरी म्हणतात. समजते. मग आता ही अपवाद कशामुळे, जशी धमनी अपवाद कशामुळे आहे, तिच्या मधल्या कंटेंटमुळे, तशीच पल्मनरी व्हेन पण तिच्यामध्ये असलेल्या कंटेंटमुळे अपवाद आहे. इतर शिरामध्ये अशुद्ध रक्त असतं, पल्मनरी व्हेनमध्ये शुद्ध रक्त असतं. आता ते शुद्ध का असतं, तर फुफ्फुसाकडून आल्यामुळे ते शुद्ध असतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, पल्मनरी व्हेन जी आहे ही तिच्या कार्यावरून अपवाद नाही, जशी धमनीबद्दल मी सांगितलं तसंच आहे, तर तिच्यामध्ये असलेल्या कंटेंटमुळे ती अपवाद आहे. आता पल्मनरी व्हेन आपण 3D मध्ये बघूया आणि पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. पल्मनरी व्हेन आपल्याला बघायची असेल तर पल्मनरी व्हेन 2D मध्ये एवढी दिसते बघा, पल्मनरी व्हेन. तर आता ज्यावेळी आपण आता इथं राईट पल्मनरी आणि लेफ्ट पल्मनरी असे दोन वेव असतात. आपण इकडचे बघू, राईट लेफ्ट पल्मनरी व्हेन बघूया. आता तिला मी बाकीचे घटक जर हाईड केले तर एवढीशीच आहे ती. हृदयाच्या बाबतीत बघायला गेलं तर एवढीशी आहे. याला तुम्ही 360 मध्ये बघितलं काय आणि कसं जरी बघितलं काय हे सारखंच असणार आहे. इतर घटक जे आहेत ते अटॅच झाल्यानंतर कुठं असते, हृदयाच्या प्रॉपर हृदयाच्या ठिकाणी कुठं असते ते आपण काय करूया, फेड करून बघूया. तर ही डाव्या अलिंदाला चिटकलेले असतात. डाव्या अलिंदामध्ये आपण याचं डिटेल्स अजून पाहूया. तर वळूया आपण पुढच्या टॉपिककडे. पुढचा टॉपिक कुठला असेल, डावे अलिंद. आता डाव्या अलिंदामध्ये काय असतं, डावे अलिंद करतं काय, तर पल्मनरी व्हेनमधून आलेलं शुद्ध रक्ताचा प्रवाह साठवून ठेवण्याचं कार्य काय करतं, डावा अलिंद करतं. मग डावा अलिंद ते साठवलेलं रक्ताचा प्रवाह बायकस्पिड वॉल्व्हच्या माध्यमातून, जसं इथं दिसते बघा तुम्हाला, इथं नाही दिसणार, ह्या हृदयाची डॉर्सल व्ह्यू आहे, तर मी असं सांगतो तुमच्या लक्षात येईल. डाव्या अलिंद काय करतं, बायकस्पिड वॉल्व्हच्या माध्यमातून डाव्या निल्यामध्ये शुद्ध रक्ताचा प्रवाह सोडण्याचं कार्य करतं. सर्वात प्रथम तर ते साठवून ठेवतं आणि साठल्यानंतर डाव्या निल्यामध्ये शुद्ध रक्ताचा प्रवाह पास करतं. कुणाच्या माध्यमातून, तर बायकस्पिड वॉल्व्ह म्हणजे द्विदलीय झडप, मराठीमध्ये त्याचं नाव आहे द्विदलीय झडप. मग आता ह्याची डॉर्सल व्ह्यू बघा. सर्वात प्रथम तुम्हाला हृदय जे दिसतं, स्टेट बोर्डच्या पुस्तकात म्हणा किंवा कुठल्याही पुस्तकात म्हणा, जर जे डावं अलिंद जे आहे ते इथपर्यंतच तुम्हाला दिसते बघा. हे मग सिलेक्शन जे ग्रीन कलरचं दिसते इथपर्यंतच तुम्हाला दिसतं डावा अलिंद. मग आपण इमॅजिन करतो डावा अलिंद कसा असेल वगैरे वगैरे. इमॅजिनेशनला कशाला जास्त त्रास देता तुमच्या, त्यापेक्षा असं करा ना, मग 3D मध्ये बघा. त्याची सोय तुम्हाला आम्ही करून दिलेली आहे. 3D मध्ये बघायचं असेल तर काय करावं लागेल, आमचे लेक्चर्स बघावं लागतील ना. ठीक आहे, बघा आता ते दिसतं कसं, तर डावे निलय इतकं मोठं आहे बॅक साईडनं. डॉर्सल व्ह्यूने बघितलं तर डावं निलय बघा इतकं मोठं आहे आणि आपल्याला दिसतं किती, 5% दिसत असेल जास्तीत जास्त. तर हे डावं निलय शुद्ध रक्ताचा शुद्ध रक्ताचा साठा करतं व्हेनमधून, पल्मनरी व्हेनमधून आलेलं. साठा केल्यानंतर काय करतं, तर ते पूर्ण शुद्ध रक्त डाव्या निल्यामध्ये टाकतं, डावं अलिंद डाव्या निल्यामध्ये टाकतं. कार्य समजले तुम्हाला. आता ते 3D मध्ये सिंगल दिसतं कसं ते आपण बघूया. हे मी सिलेक्ट केलेलं आहे. इतर गोष्टी हाईड केल्यानंतर डावे निलय दिसतं कसं, ह्याचा 3D व्ह्यू आहे. 360 डिग्रीमध्ये तुम्ही बघू शकता. इथे एक जे चमकणारा भाग आहे ही आहे बायकस्पिड वॉल्व्ह म्हणजे द्विदलीय झडप. याच्या माध्यमातूनच निल्यामध्ये शुद्ध रक्ताचा प्रवाह येतो. समजतंय. मग आता या डाव्या निल्याला आपण, डाव्या अलिंदाला आपण हृदयामध्ये याचं स्थान काय आहे हे बघूया आपण. आधी सिलेक्ट करू. इतर भाग आपण काय केला आहे, ट्रान्सपरंट करून घेतला आहे. याचं स्थान 360 डिग्रीमध्ये तुम्ही बघून घ्या. एकदा पूर्णपणे फिरवतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे आहे डावे अलिंद. तर याचं लोकेशन पण तुम्हाला समजलं असेल. पुढच्या स्लाइड्सकडे आपण वळूया. पुढची स्लाइड्स कुठली असेल मित्रांनो, असेल ती डावे निले, डावे निले. तर डावे अलिंद काय करतं, डाव्या निल्यामध्ये आपण धडपांचा जो भाग आहे तो पुन्हा घेणार आहे, त्यामुळे ही डायरेक्ट डावे निले आले. बायकस्पिड वॉल्व्ह यामध्ये नाही आहे. तर डावे निले जे आहे, डाव्या निल्याविषयी थोडंसं आपण डिटेल बोलूया. का, तर डावे निल्यानंतर हृदयाचा जो पंपिंग आहे तो संपून जातं.
डावे निले हे सर्वात मोस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट मस्क्युलर पार्ट ऑफ हार्ट असं त्याचं इंग्लिशमध्ये वर्णन इंग्लिश पुस्तकामध्ये आहे. म्हणजे काय तर सर्वात स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे. आता स्ट्रॉंगेस्ट का पार्ट आहे मी मगाशी सांगितले, तर आपल्या डोक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि पायाच्या बोटाच्या शेवटच्या टोकापर्यंत रक्त पोहोचवण्याचं जबाबदारी डाव्या निल्याकडे सोपवलेली असते. डावे निले त्यासाठी सर्वात स्ट्रॉंग आहे. म्हणजे याच्या वॉल्स ज्या आहेत ना बघा, सर्वात स्ट्रॉंग वॉल्स आहेत या 0.2 HP हॉर्स पॉवर आहे. तर हे पंपिंग करण्यासाठी, जोरात पंपिंग करण्यासाठी डावं निले सर्वात स्ट्रॉंग असतं. मग डाव्या निल्यामध्ये कंटेंट काय काय असतात, तर शुद्ध रक्ताचा प्रवाह डाव्या आलिंदामधून डाव्या निल्यामध्ये येतो आणि त्यानंतर ते पंपिंग झाल्यानंतर एक सेमिल्युनार वॉल आहे, त्याला एओर्टिक सेमिल्युनार वॉल असं म्हणतात. म्हणजे महाधमनी अर्धचंद्राकृती झडप असं त्याचं मराठीमध्ये वर्णन आहे. ते आपण नंतर झडपांच्या बाबतीत पाहणार आहोत. तर त्या मार्गाने इथं दिसते बघा, थोडासा कलर बदलतो मी, इथं जी दिसते ती एओर्टिक सेमिल्युनार वॉल आहे. हिच्या माध्यमातून हे शुद्ध रक्त शरीरामध्ये जातं आणि आपला रक्ताभिसरणाचा अभ्यास इथे संपतो. 9वा आणि 10वा दोन शेवटचे पॉईंट राहिलेले आहेत. आता बघा, डावे निलयाचं तुम्हाला समजून गेले. तर डावे निलय काय करतं, रक्त पंप करतं. सर्वात मस्क्युलर पार्ट आहे हृदयाचा, ज्याच्यामुळे पूर्ण रक्त शरीराच्या दोन्ही टोकाकडे जातं. आता डिटेल्समध्ये जे पॉईंट आहेत ते बघू. द्विदलीय झडपामधून रक्त येतं, शुद्ध रक्त येतं, तुम्हाला समजले. डावे निले सर्वात स्नायुमय म्हणजे मस्क्युलर पार्ट आहे. डाव्या निल्यातील शुद्ध रक्त महाधमनीद्वारे शरीरामध्ये जातं. तिसरा पॉईंट कव्हर झाला. महाधमनीतून रक्त डाव्या निल्यात परत जाऊ नये म्हणून एक वॉल असते, त्याला एओर्टिक सेमिल्युनार वॉल, जे मी तुम्हाला आताच सांगितले. म्हणजे याची कार्यपद्धती डिटेलमध्ये सांगितली. आता ह्या डाव्या निल्याला आपण 3D मध्ये कसं आहे ते पाहूया. आता डावा आणि उजवा असं निलयाचं सेपरेशन करता येत नाहीये. तर सुरुवातीला मी काय करतो, बाकीचे पार्ट्स हाईड करतो आणि तुम्हाला डावं निलय कसं असते ते दाखवतो. हा जो एवढा पार्ट आहे हा डाव्या निलयाचा पार्ट आहे. ग्रीनमध्ये जो मी शेड केलेला आहे हा पूर्ण डाव्या निलयाचा पार्ट आहे, बरोबर. तुम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. मी त्याला 360 डिग्रीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे 360 डिग्रीमध्ये आहे. या वॉल्स आहेत, वॉल्सची ओपनिंग्स आहेत बॅक साईडला जी दिसतात. ही आहे बायकस्पिड्स वॉल्स, ही आहे ट्रायकस्पिड्स वॉल्स, ही आहे पल्मनरी आर्टरीचीच वॉल, ही आहे पल्मनरी आर्टरी. ह्या दोन वॉल्स आहेत. ही आहे वॉल, ही आहे वॉल्व, झडप आहेत. आणि ही आर्टरी आहे, पल्मनरी आर्टरी. बॅक साईडने तुम्हाला समजलं असेल. अजून याला 360 मध्ये फिरूया आपण. दिसतं कसं बघा. या ठिकाणी जी दिसते व्हाईट कलरची आहे बघा, तर ही आहे सेमिल्युनार वॉल, एओर्टिक सेमिल्युनार वॉल. याच्या माध्यमातून पुन्हा एओर्टामधून शुद्ध रक्त शरीराला पुरवलं जातं. इथपर्यंत ठीक आहे. आता याला हृदयामध्ये जोडल्यानंतर याचं लोकेशन तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण याला हृदयाला जोडूया. बाकीचे इनव्हिजिबल करतो. हा पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे उजव्या निलयामध्ये. तर हे लोकेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. आणि आपला आजच्या लेक्चरचा शेवटचा जो भाग आहे तो घेऊया आपण. तर आजच्या लेक्चरचा शेवटचा जो भाग आहे तो आहे एओर्टा. आता ही एओर्टा म्हणजे काय, तिला महाधमनी असं म्हणतात. महाधमनी काय करते, महाधमनी ही रक्ताभिसरणामधली, हृदयाच्या रक्ताभिसरणामधला शेवटचा घटक आहे. काय करते तर डाव्या निलयामधून आलेला रक्ताचा प्रवाह महाधमनी शरीरामध्ये, शुद्ध रक्ताचा प्रवाह डाव्या निलयामधून आलेला शुद्ध रक्ताचा प्रवाह महाधमनी शरीरामध्ये पसरवते. त्यामध्ये मग पुढं त्यांचं महाधमनीचं रूपांतर कुठं होतं, धमन्यामध्ये होतं, धमनिकामध्ये होतं, केशवाहिन्यामध्ये होतं. आणि प्रत्येक पेशीला शुद्ध रक्ताचा प्रवाह, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि इतर बरेच घटक आहेत रक्तातले ते मिळतात. आता पॉईंट पहा. शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करणारी शरीरातील सर्वात मोठी धमनी म्हणजे महाधमनी. डाव्या निलयामधून पंप झालेले शुद्ध रक्त हे सेमिल्युनार वॉलच्या माध्यमातून पूर्ण शरीराला पाठवले जाते. याचा आपला शेवटचा पॉईंट आहे. आता या महाधमनीला आपण 3D मध्ये पाहूया. हा ग्रीन कलरचं सिलेक्शन झाल्यानंतर ही महाधमनी सिंगल आपल्याला दिसते कशी बघा. इथून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, इथून होतो आणि इथून बाहेर निघतो बघा.
शुद्ध रक्ताचा जो पुरवठा आहे तो पुरवठा इथून होतो आणि पूर्ण शरीराला या मार्गाने तो बाहेर जातो. तुमच्या लक्षात आला असेल. तर याला आपण आता असं करूया, या पूर्ण ॲओर्टाला हृदयाच्या भागाला जोडून आपण पाहूया. ही आहे ॲओर्टा म्हणजेच काय, महाधमनी. हिचं सिलेक्शन ग्रीन कलरमध्ये केलं. आता ह्याला आपण इतर घटक इनव्हिजिबल करूया, मग तुम्हाला याचा फ्लो लक्षात येईल. तर फ्लो असा आहे बघा, इथून या सेमी लुनार वॉल्वमधून असं रक्ताचा प्रवाह असा बाहेर जातो. ठीक आहे. तर ही आहे महाधमनी. याला तुम्ही 360 डिग्रीमध्ये एकदा पाहून घ्या, म्हणजे आजच्या लेक्चरची सांगता या पॉईंटने होईल. 360 डिग्रीमध्ये महाधमनी कशी दिसते, तर या पद्धतीने दिसते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हृदयाचे 10 छोटे छोटे जे घटक आहेत, सर्व घटक घेतले, फक्त झडपा ठेवलेत. तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. झडपांचं जे कार्य आहे ते लोकेशन म्हणा किंवा त्यांचं कार्य आहे ते कंपॅरेटिव्हली स्टडी करण्याचा भाग आहे, त्यामुळे आपण त्याला राखून ठेवला आहे. तर यातले बरेच घटक आपण म्हणजे सर्वच घटक कव्हर केलेले आहेत. या लेक्चरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला असेल, आता हे 10च्या 10 घटक एकाच वेळी लक्षात येणं कठीण आहे, मलाही माहीत आहे. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्ही अजून एकदा रिपीट करून पहा. हे सगळे घटक तुमच्या नक्की लक्षात येतील याची गॅरंटी मी देतो. तरी सुद्धा काही पॉईंट तुमच्या लक्षात आले नसतील तर काय करा, तर हॅलो आमचा डाऊट सॉल्विंग जो सेशन आहे तो तुम्हाला मदत करेल. hellompsclive@gmail.com या मेलवरती तुम्ही आम्हाला मेल करून तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सांगा, किंवा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट आहेत पाठवून द्या. तुमचे अभिप्राय, तुमचे प्रश्न, तुम्हाला आमच्याकडून अजून काही अपेक्षा असतील त्याही सांगा, ज्या स्टडीशी रिलेटेड आहेत. इतर अवयवांची कार्य पण आम्ही याच पद्धतीने घेणार आहोत. कुठल्या अवयवांची घ्यावे हे तुम्ही सांगू शकता. आमचा जो चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. का, तर आमचे जे नवीन व्हिडिओ आहेत, जे नवीन अवयवावरती आहेत, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या यूट्यूबच्या लिस्टमध्ये येऊन जातील. तरीसुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर सरळ संपर्क करा. संपर्क नंबर आहे 9922411666 जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. तर या सर्वांचा विचार करून तुम्ही आमच्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. यासारखेच इतर विषयाचे पण आमच्याकडे व्हिडिओ बरेच आहेत. हॅलो MPSC म्हणून ॲप आहे, त्या ॲपमधून ते ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमधून तुम्हाला बरेच फ्री व्हिडिओज जे आहेत, गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर सायन्सचे व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर ते ॲप डाउनलोड करा आणि फ्री व्हिडिओचा आनंद घ्या. तुम्ही हे लेक्चर ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.